100व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन, अजित पवार आणि शरद पवारांना निमंत्रण, काका पुतण्या एकाच मंचावर येणार का याकडे लक्ष। 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं पुण्यात आयोजन, शहरात काढलेल्या नाट्य दिंडीमध्ये अनेकांचा उत्स्फूर्त सहभाग। आज पंढरपुरात पार पडणार ओबीसी मेळावा, मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधान करण्यावरूनच मराठा समाजाकडून पंढरपुरात आज छगन भुजबळांना चप्पलांचा हार घालण्याचा इशारा। पंढरपुरात जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार, भुजबळांना चप्पलांचा हार घालण्याचा मराठा समाजाकडून इशारा। लोकशाही तो कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार, भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांचे बंधू बापूसाहेब भुजबळांनी घेतली ओबीसी बांधवांची बैठक, सोलापुरातल्या करमाळ्यामध्ये घेतल्या अनेक गावांच्या बैठका, तर ओबीसी एल्गार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचंही आवाहन। मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही, परवानगीसाठी पोलिसांना पत्र, जरांगेंना अद्याप मैदानासाठी परवानगी नाही। आझाद मैदानावर आम्हाला आंदोलनाची परवानगी द्यावी, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची सरकारकडे मागणी, मराठा समाजाला मैदान दिल्यास संघर्ष होईल असं वक्तव्य। मनोज जरांगे पाटलांची मराठा समाजाच्या वंशावळीची नोंद ठेवणाऱ्या राजे भाट यांच्यासोबत चर्चा, जालन्यामध्ये चर्चा करताना आपल्या वंशावळीबाबत जाणून घेतली माहिती। ज्यांचं 40 वर्ष पटत नव्हतं त्यांनी आता युती केली, मराठांना सरसकट आरक्षण मिळवून द्यायचं आहे, ओबीसीतनंच आरक्षण द्यावं, मनोज जरांगे पाटील यांची मागणी। आमदार रोहित पवार आज पुणे दौऱ्यावरती, पुण्यात जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार, बारामती अॅग्रोवरील ईडीची छापेमारी आणि आव्हाडांनी केलेल्या टीकेवर काय बोलणार याकडे लक्ष। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीचे छापे, पुणे बारामतीसह छत्रपती संभाजीनगरमध्ये धाड, लिलाव प्रक्रिया आणि पैशाची अफरातफर झाल्याचा आरोप। मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल, महापुरुषांचा फोटो ट्विट करत रोहित पवार यांचं ट्विट। मुंबईमध्ये परतल्यानंतर रोहित पवार यांचं ट्विट, जय शिवराय म्हणत बारामती अॅग्रोवरती ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवार यांनी केलं ट्विट। भाजपची एकच नीती, बोलणाऱ्यांची गळचेपी, आमचा दादा पळणारा नाही लढणारा, शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर। विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू, बारामती अॅग्रोवरील छापेमारीनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तक्रारी आल्यानंतर छापेमारी होते, भाजपच्या बावनकुळे यांचा पलटवार। काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, राजकारण करण्याची कोणतीही गरज नाही, बारामती अॅग्रोवरच्या छापेमारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवरून आजपासून सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार, 25 ते 27 जानेवारी दरम्यान अंतिम युक्तिवाद होणार। मुख्यमंत्री शिंदे ईस्टर्न फ्रीवेवरती स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार, शिंदे आज अटल सेतूचीही पाहणी करणार। गिरगावमध्ये आज आदित्य ठाकरेंची सभा, संध्याकाळी 6 वाजता गिरगावात फणसवाडी ठाकूरद्वार इथे सभेचं आयोजन। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावरती, प्रकाश आंबेडकर आज अमरावतीत नियोजन बैठक घेणार। पुण्याच्या भोरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंची व्यापाऱ्यांसोबत बैठक, बैठकीत तालुक्यातील व्यापारी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी, सुळेंसमोर मांडल्या व्यथा। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये एकनाथ शिंदेंचा शिवाजीराव आढळराव यांच्यासाठी मेळावा, दुपारी 1 वाजता मेळाव्याचं आयोजन, तर पुण्यातल्या किवळे इथे श्रीरंग बारणेंसाठीही मेळावा घेणार। आम्हाला शिवसेने इतक्या जागा मिळाव्यात, महायुतीत मंत्रिपदाचं समसमान वाटप व्हावं, मंत्री छगन भुजबळांची मागणी। भुजबळ काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही, तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बैठकीत निर्णय घेतील, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। महायुतीच्या बैठकीमध्ये सर्व घटक पक्षाकडून नाराजी व्यक्त, घटक पक्षांना डावलून निर्णय घेतले जातात, घटक पक्षांची नाराजी, महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून समजूत काढण्यात आली। मुंबईमध्ये पार पडली महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, जागा वाटपाबाबत राज्यात सर्व घटक पक्षांचा निर्णय होईल, हा झालेला निर्णय दिल्लीला पाठवला जाईल आणि जागा वाटप होईल, प्रसाद लाड यांची माहिती। महायुतीच्या घटक पक्षात समन्वय साधून जागा वाटप होईल, महायुतीच्या समन्वय समितीची बैठकीनंतर राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकणार, जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार, लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची तयारी पूर्ण, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। भाजपची कुलाबा इथे महाविजय 2024 अंतर्गत सुपर वॉरियर संवाद बैठक, मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघात 51% मतं घेण्याचा भाजपचा प्रयत्न, बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। गुंडगिरी प्रवृत्तीचं सरकार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। गुंड कुणीही असो तसा बंदोबस्त केला जातो, राज्यात गँगवॉर करण्याची हिंमत कुणी करणार नाही, कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर गृहमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। श्रीरामाबाबतच्या वक्तव्यानंतर पुणे आणि शिर्डीमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, तर आव्हाडांना ताबडतोब अटक करा, मंत्री शंभूराज देसाईंची मागणी। तर गदी माडगुळकर आणि वाल्मिकी यांच्यावरही कारवाई करणार का, आव्हाडांचं देसाईंना प्रत्युत्तर।
अनेक देवी देवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. मांसाहारी आणि शाकाहारी वाद निर्माण केला जातोय. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. देशाच्या इतिहासात मांसाहार वर्ज्य नाही. देशाला खाद्य संस्कृतीचा मोठा इतिहास आहे. राम हे मांसाहार करत असल्याचं हे विधान. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाला संपवण्यासाठी त्यांचेच नेते पुरेसे. पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही. आव्हाडांच्या वक्तव्यावर भुजबळांचा निशाणा. श्रीरामाबाबतचं आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि प्रसिद्धीसाठी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आव्हाडांवर टीका. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे आता मौन का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ससूनमधल्या कार्यक्रमामध्ये भाजप आमदाराची दादागिरी. सुनील कांबळेंकडनं पोलिसाला मारहाण. वंचित बहुजन आघाडीकडनं बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये कांबळेंविरोधात तक्रार. रायगडच्या कार्यक्रमात माहिती मिळाली, बोलणं झालं नाही. भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाच्या कांजिलात लगवल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. आरवाची आणि शिवराळ भाषा, दमदाटी, दादागिरीसाठी भाजप आमदार सुनील कांबळे कायमच कुप्रसिद्ध. सुषमा आमदारेंचा निशाणा. भाजपचा आमदार असल्यानं भाजपकडनं गुन्हेगारी कृत्यांचं जणू परमिट मिळाल्याचीही टीका. पंतप्रधान मोदींचा 12 जानेवारीला नाशिकमध्ये रोड शो. युवा महोत्सव कार्यक्रम होईपर्यंत तिथेच मुक्काम ठोका. मुख्यमंत्र्यांच्या मंत्री गिरीश महाजन, भुसेंसह संजय बनसोडेंना सूचना. केंद्रीय पथक आणि पालकमंत्री दादा भुसे आज मोदींच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेणार. 12 ते 16 जानेवारी रोजी नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनचं झालं अनावरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 दिवसांच्या जयपूर दौऱ्यावरती. जयपूरमध्ये होणाऱ्या डीआयजी आणि डीजी पोलीस कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होणार. निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार. 15 ते 20 दिवसात मोठा राजकीय भूकंप होईल. गिरीश महाजनांचं भाकीत. शिरूर लोकसभेच्या जागेवरनं भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच होणार. शिरूर लोकसभेत भाजप ही दावा करण्याची शक्यता. भाजपकडनं महेश लांडगेंचं नाव आघाडीवर. गोवा आणि अयोध्येमध्ये विमानतळाचं नाव बदललं, मग औरंगाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचं नाव अजून का बदललं नाही? उद्धव ठाकरेंची मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणावरील प्रेम बेगडी. पर्यटन मंत्री पदावरती आदित्य ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गेला. नारायण राणेंचे ट्विट करत आरोप. 13 जानेवारीला पुण्यामध्ये मनसेचं पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. अजित पवारांचं 13 जानेवारीला 2 मेळावे. धाराशिव आणि परभणीमध्ये अजित पवार गटाचे मेळावे होणार. अजित पवार विजय संकल्प मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये किरण सामंतांचे लागले फलक. 7 तारखेला किरण सामंत यांचा वाढदिवस. त्याआधी फलक लागले आणि किंग मेकर असा उल्लेख. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलं विरोधी पक्षनेते अंबरराव जानवे यांच्या मुलाचं लग्न. ऐन लग्न सुरू असताना जोरदार पावसाची हजेरी. लग्नाला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती. वधूवरांसोबतचे वऱ्हाडी मंडळी सुद्धा पावसामध्ये भिजले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यामधील वाहनांचा अपघात. यवतमाळच्या दिग्रज इथल्या सावंगा गावाजवळ अपघात. 9 जण जखमी. वाहनाचं टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. भारतीय नौदलानं MV लीला जहाजाचा हायजॅकचा प्रयत्न हाणून पाडला. 21 जणांची सुरक्षित सुटका. त्यात 15 जण भारतीय. पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागात भूकंपाचे धक्के. डहाणू, कासा, सारोटी, उर्से परिसरात भूकंपाचे धक्के. 4.1 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना बेस्ट परिवहन विभागाचा दणका. एका दिवसात 58,000चा दंड वसूल. नव्या वर्षाच्या सुरुवातीला 945 जणांवरती कारवाई. इस्रो आज आणखी एक इतिहास रचणार. आदित्य L1 आज दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवरती पोहोचणार. गेल्या 120 दिवसांपासून आदित्यकडनं टप्पे पार. पालघर जिल्ह्यामध्ये 8 जानेवारीला काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. नैऋत्य अरबी समुद्रामध्ये सक्रियता चक्रवाताच्या स्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काही भागात पाऊस. रब्बीच्या पिकासह काढणीला आलेल्या तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता. अहमदनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. ऐन थंडीच्या मोसमात पाऊस सुरू झाल्यानं नागरिकांच्या आरोग्यासह हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची धावपळ. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण. हंगामात हरभरा, गव्हाच्या तुलनेत रब्बी ज्वारीची क्षेत्र झालं कमी. अवकाळी पावसाच्या भीतीनं शेतकऱ्यांकडनं हरभरा आणि गव्हाचा पेरा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई तोडणीला पुन्हा सुरुवात. ट्रक चालकांच्या संपामुळे पपई आणि केळी तोडणीत बंद करण्यात आली. एकट्या शहादा तालुक्यातनंच 200 ट्रक प्रत्येक प्रांतात जातात.
भाजीपाल्याचे दर घसरल्यानं धुळे जिल्ह्यातला भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत. भाजीपाल्याला मिळतोय कवडी मोल भाव. ह्या पिकांमध्ये संतप्त शेतकऱ्यांना जनावरं सोडली. धुळ्यात कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. घेतलेलं कर्ज कसं फेडणार, शेतकऱ्यांचा समोरचाच मोठा प्रश्न. तर कांद्याला किमान 5,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची ही मागणी. वाशिमच्या मंगळूर-पीर तालुक्यामध्ये पिंपरी बुद्रुक गावात शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. अवैध सावकारी विरुद्ध कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. कापसाला 12,000 रुपये भाव देण्यासह शेतीविषयक विविध मागण्यांसाठी मनसेचा रास्ता रोको. कमी भावानं कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंग मालक व्यापाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक. राज्यात कोरोनाच्या 146 नवीन रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये 31 नवे रुग्ण. आरोग्य विभागाची माहिती. नागपूरमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि सहकारी कर्मचाऱ्यांचा रेल्वे हॉस्पिटलमध्ये राडा. हाताच्या ऑपरेशनसाठी मध्य रेल्वेच्या रुग्णालयामध्ये करण्यात आले होते दाखल. उपचारावेळी जळगाव जिल्ह्याची नियोजन समितीची सभा गाजली. जिल्ह्यातील अवैध ड्रग्ज व्यवसाय, कॅफेमध्ये होणारे मुलामुलींचे अश्लील चाळे अशा विषयांवरती बैठकीत वादळी चर्चा. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक. अंकलेश्वर तसंच बऱ्हाणपूर या महामार्गाची दुरवस्था. बातमी दाखवल्यानंतर टीव्ही9च्या बातमीची दखल. प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत 60 कोटी मंजूर. नंदुरबार जिल्ह्यातल्या 4ही आगारांना नवीन इलेक्ट्रिक बस मिळणार. यामुळे महामंडळाचा मोठा खर्चही वाचला जाणार. गोरगरीब कुटुंबांना आता ऑनलाईन ई शिधापत्रिका देण्यात येणार. ई शिधापत्रिका देण्यात शासनानं घेतला निर्णय. जळगाव छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरुवात. पहिल्याच दिवशी श्यामकल्याण बंदिशसह कथ्थक जुगलबंदीनं रसिक मंत्रमुग्ध. गेल्या 10 दिवसात साईंच्या चरणी तब्बल 16 कोटींचं दान. नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या भाविकांकडून भरभरून दान. गोंदियात लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन इलेक्शन मोडवरती. राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यानं योगदान द्यावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं मशाल यात्रेचं आयोजन. शहरामध्ये समाजात 20 जानेवारीला मुंबईत जाण्यासाठी जनजागृती होण्यासाठी प्रमुख मार्गावरून काढण्यात आली मशाल यात्रा. परभणीमध्ये कुणबी दाखल्यासंदर्भात सकल मराठा समाजाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कुणबी दाखले देण्यास होणारी अडवणूक थांबवावी अशी मराठा समाजाची मागणी. सोलापूर शहरात आज हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन. नितेश राणेंसह हैदराबादचे आमदार राजा सिंग ठाकूर मोर्चात सहभागी होणार. साताऱ्यातल्या कराडच्या कलाकृतींचा अयोध्येमध्ये बहुमान. छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांनी काढलेल्या फोटोरूपी रामायण चरित्रातील 15 फोटो अयोध्येत कायमस्वरूपी लावण्यात येणार. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये अकोला इथल्या एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. आगीमध्ये महिला जखमी. घर जळाल्यानं 1.5 लाखांचं नुकसान. परभणीत तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्सानिमित्त मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांद्वारे स्थगिती. व्यापाऱ्यांकडून स्वागत. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. पानं पिवळी पडून वाळून जात असल्यानं शेतकरी अडचणी. लोकतंत्र वाचवण्यासाठी ईव्हीएमवरती बंदी आणा. परभणीत भारत मुक्ती मोर्चाचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पत्र. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीनं 7 वर्षांपासून केडीएमसीचं भाडं थकवलं. 35 लाखांवरती थकबाकी गेल्यानं आता भाडं वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडवर. नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या JN1 व्हेरियंटच्या 20 रुग्णांची नोंद. 12 रुग्ण सध्या विलगीकरणात. गोंदियामध्ये रक्तपुरवठ्याचा तुटवडा वाढल्यानं खासदार सुनील मेंढे यांनी दखल घेतली. रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तपुरवठा सुरळीत करण्याचं मेढेंचं आश्वासन. जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारीच नसल्यानं गैरसोय. आजारी जनावरांसाठी शेतकऱ्यांची धावपळ.